दे धडक बेधडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी, घटना, समस्या, विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा। जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी झालेल्या भीषण हल्ल्याने संपूर्ण देश हादरला आहे। या हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले। या हल्ल्याच्या काही दिवस आधीच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथील एक महिला काश्मीर दौऱ्यादरम्यान एका टॅक्सी चालकाच्या संशयास्पद वागणुकीमुळे हल्ल्याची चाहूल लागल्याचा धक्कादायक दावा करत आहे। त्या आपल्या कुटुंबातील 3 अन्य महिलांसह 4 जणी काश्मीर दौऱ्यासाठी गेल्या होत्या। पहलगाम येथे त्यांना एका टॅक्सी चालकाने अत्यंत उद्धट वागणूक दिली। महिलेच्या मते तो टॅक्सी चालक अतिरेक्यासारखा वागत होता। त्याने आमचं सामान रस्त्यावर फेकलं, आमच्याकडून पैसे उकळले आणि मध्येच सोडून दिलं। त्याचं बोलणंही धक्कादायक होतं। तो म्हणाला, तुम्हाला कोणी गोळी मारली तरी आम्हाला फरक पडत नाही। मला पोलीस आणि SRPचा तिटकारा आहे। मला फक्त पैशांची मतलब आहे। त्यांनी हा अनुभव कुडाळ येथील हॉटेल व्यावसायिक आणि पत्रकार राजन नाईक यांच्याशी शेअर केला। नाईक यांनी प्रीती यांना धीर देत त्यांचा अनुभव कॅमेऱ्यासमोर मांडण्यास प्रोत्साहित केलं। प्रीती कदम यांनी सांगितलं की त्या टॅक्सी चालकाचा आणि टॅक्सीचा फोटो त्यांनी काढला आहे। त्यांच्या मते जर पोलीस आणि सुरक्षा यंत्रणांनी या टॅक्सी चालकाला ताब्यात घेऊन तपास केला तर अनेक गंभीर बाब समोर येऊ शकतात। सध्या प्रीती कदम आणि त्यांचं कुटुंब घाबरलेलं असून त्या मुंबईत वास्तव्यास आहेत। त्यांनी यापुढे कधीही काश्मीरला पर्यटनासाठी जाणार नसल्याचा निर्धार व्यक्त केलाय। पहलगाममध्ये गेल्यावरती प्रथम दर्शनीय दिसतं ते सगळे पाईन वूड ट्रीचं फॉरेस्ट दिसतं। तर ते फॉरेस्ट आम्हाला दाखवताना म्हणाला की इकडे सगळे चुडेल रहती है यहाँ पे। ते मध्ये ज्या पोलीसच्या व्हॅन होत्या तो अगदी रागाने तेही सांगत होता की नफरत करते हम CRPF वालों से, हमें फर्क नहीं पड़ता टूरिस्ट को कोई भी गोली मार दे, हमें सिर्फ हमारे पैसे से मतलब है। अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।